दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो, चहा घेतला आणि पुन्हा माझ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण माझे पाय दुखत होते. मी दरवाजा लोटून घेतला होता. मला माहित होतं मीरा येईल. मग जवळपास 10 वाजेच्या सुमारास मीरा आली आणि दरवाजा उघडून सानिकाला हाक मारत घरात शिरली. तिच्या आवाजाने मला जाग आली आणि मी माझ्या खोलीतून म्हणालो, ती घरात नाही. माझा आवाज ऐकून बहुतेक मीराला जाणवलं की माझी तब्येत बरी नाही. मग मीरा माझ्या खोलीत आली आणि मला बेडवर झोपलेलं बघून म्हणाली, काय झालं, तब्येत बरी नाही का? मी हळू आवाजात म्हणालो, खूप पाय दुखत आहे. ती काळजीने माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली, कुठे दुखतात दाखवा की. तिने माझ्या पायांकडे बघितले आणि हळुवारपणे तिचे हात माझ्या पायावर ठेवले. तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक गारुड झालं. माझ्या पायांचे दुखणं जणू क्षणार्धात विसरलो. तिचे कोमल हात माझ्या पायावरून फिरू लागले. हळुवारपणे ती माझ्या पायांना दाबू लागली. इथे दुखतंय का? तिने विचारले. मी नुकतंच डोकं हलवलं. खरं तर तेव्हा मला दुखायची जाणीवच उरली नव्हती. तिच्या स्पर्शाने माझ्या अंगात विजेच्या लहरी उमटू लागल्या होत्या. तिचे केस माझ्या पायावर पडत होते आणि तिचा सुगंध माझ्या नाकात भरून येत होता. मीराने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी आणि प्रेम तर होतंच, पण त्यात एक वेगळीच आकर्षणही दिसलं. तिने माझ्या पायावरून हात फिरवताना माझ्या नजरा तिच्या नजरेला भिडल्या. दोघेही क्षणभर शब्दहीन होतो. फक्त तिच्या श्वासांचा आवाज आणि माझ्या हृदयाची धडधड यांचा एक संगीतमय मिलाप झाला होता. बरं वाटतंय का आता? तिने हळू आवाजात विचारलं. मी तिच्याकडे बघत म्हणालो, तू इथे आहेस ना, मग सगळंच बरं आहे. माझं हे बोलणं ऐकून ती किंचित लाजली. तिच्या गालावर लाली उमटली. तिने नजरा खाली वळवल्या आणि पुन्हा माझे पाय दाबू लागली. पण आता तिच्या हातांचा स्पर्श अधिकच हळवा आणि प्रेमळ झाला होता. मी उठून बसलो आणि तिचा हात हातात घेतला. थांब मीरा, तू का त्रास घेतीस? मी म्हणालो. ती म्हणाली, त्रास वाटत नाही, तुला बरं वाटलं पाहिजे. मी तिच्या जवळ सरकलो. तिचे डोळे आणि ओठ यांच्यातील अंतर मोजू लागलो. तिनेही डोळे मिटले. तिच्या श्वासांचा वेग वाढला. मी हळू तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिचे ओठ गुलाबी पाकळ्यांसारखे मऊ होते. त्या चुंबनात आम्ही दोघे हरून गेलो. सगळं विसरून गेलो. फक्त तो क्षण होता. तिचा सुगंध होता. तिचा स्पर्श होता. ते चुंबन संपलं तरी दोघांचे श्वास एकमेकांत मिसळले होते. तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, समर्पण होतं आणि एक वेगळीच तेज होतं. मीरा, मी हळूच तिच्या कानात म्हणालो, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. ती माझ्या खांद्यावरून डोकं ठेवून म्हणाली, मी पण. तेवढ्यात बाहेर कुणाचा आवाज आला. मीरा चटकन दूर सरकली. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि भीती दिसून आली. मला जायला हवं, ती हळूच आवाजात म्हणाली. पण तिने जाण्यापूर्वी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी वचन होतं, काहीतरी आश्वासन होतं. मग ती हळूच उठून तिच्या घरी निघून गेली. पण तिचा सुगंध, तिचा स्पर्श, तिचं ते प्रेमळ चुंबन सगळं काही तिथेच राहिलं. माझी पत्नी गावी गेली होती, त्यामुळे त्या वस्तीत आम्ही दोघेच होतो. सकाळपासून माझ्या डोक्यात हलका दुखणे सुरू होते. कामात लक्ष लागेना. मी लॅपटॉप बंद करून डोळ्यावर हात ठेवला. अचानक दारावर टकटक झाली. उघडताच मीरा समोर होती. हातात गरमागरम नाश्त्याची प्लेट होती आणि एका हातात आयुर्वेदिक तेलाची बाटली. तिच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. तिने माझ्याकडे पाहताच म्हणाली, तू आज बरं नाही दिसत. चेहरा पिवळा पडलाय. हे घे नाश्ता, आईने पाठवलाय खास तुझ्यासाठी. मी थोडा सरकलो. नाश्ता केला. खरंच बरं वाटू लागलं. मीरा माझ्याकडे पाहत होती. नाश्ता संपल्यावर तिने तेलाची बाटली पुढे केली. हे आयुर्वेदिक तेल आहे. डोकं दुखत असेल तर लाव, मी लावून देते. तिचा प्रस्ताव ऐकून मी स्तब्ध झालो. नको नको, मी स्वतः लावून घेईन. थांब. ती माझ्या पुढे येऊन उभी राहिली. तुला बरोबर मसाज करता येत नाही. मी ऐकडून शिकले आहे. हात हलका असतो माझा. ती म्हणाली तसे तिने तेल हातात घेतले. माझ्या डोक्यावर तिचं बोट फिरू लागले. तिचं बोट हलके थंड होतं, पण त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगात एक गरम लहर पसरली. मी डोळे मिटून घेतले. तिचा हात माझ्या केसातून कपाळावर, डोक्याच्या मागच्या बाजूला फिरत होता. तिचे बोट कानाच्या मागे गेले, मानेवरून खाली सरकले. मी थरथरू गेलो. आराम कर. ती कुजबुजली. तिचा आवाज माझ्या कानाशी इतका जवळ होता की तिचा श्वास मला जाणवत होता. तिने हळूच माझे डोके मागे सरकवले. मी तिच्या मांडीवर डोके टेकवले होते. हे केव्हा झाले मलाच कळले नाही. तिची मांडी मऊ उबदार होती.
तिचे हात माझ्या डोक्यावरून फिरत होते. तिचे बोटं माझ्या केसात खोलवर जात होती. मग हळूहळू माझ्या कपाळावर, भुयांवर, डोक्यावर फिरत होती. बरं वाटतंय ना आता? तिने विचारले. मी डोळे उघडले. तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या अगदी वर होता. तिचे डोळे माझ्यातच खोलावर रुतले होते. तिचे ओठ थोडेसे उघडले होते. तिच्या केसातील एक लट माझ्या गालावर आली. तिच्या अंगावरचा सुगंध माझ्या नाकात भरला. तिने मसाज करणं थांबवलं. तिचे हात माझ्या खांद्यावर होते. मी तिच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. तिने हळूच मान खाली वाकून माझ्या कपाळावर ओठ टेकवले. तो स्पर्श इतका हलका होता की मला खात्रीच वाटेना, पण तिचे ओठ तिथे होते, गरम, कोवळे. मी श्वास रोखून धरला. माझं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं की ती फुटेल असं वाटत होतं. त्यानंतर मीरा म्हणाली, मी तुझ्या पायांची या तेलाने मालिश करून देते. तुला लगेच आराम वाटेल. मग मी बेडवर झोपलो आणि मीरा माझ्याजवळ येऊन माझ्या पायांवर हळूहळू मालिश करू लागली. मीराच्या हातांचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला, परंतु मला काय हवं हे समजत नव्हतं. मीरा खरंच खूप सुंदर होती आणि तिच्या त्या काळजीने मी तर पूर्णपणे भारावून गेलो. मीराच्या मनात माझ्याबद्दलची भावना स्पष्ट दिसत होती. मीराच्या विचारात माझं दुखणं हरून गेलं आणि तिच्या स्पर्शाने मला एक वेगळाच आनंद मिळाला. बहुतेक मला एकट्याला पाहून मीराच्या मनातील अबोल इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. तिच्या हातांचा स्पर्श, तिचा सुगंध आणि तिची उबदार मांडी यांनी मी अक्षरशः भारावून गेलो होतो. तिने माझ्या कपाळावर ओठ टेकवले तेव्हा मला जाणवलं की ही फक्त मालिश नव्हती, तर याहून काहीतरी वेगळं होतं. मी हळूच उठलो. मीरा माझ्या शेजारीच उभी होती. तिने माझ्याकडे पाहिलं. मीरा मालिश करता करता माझ्या पत्नीबद्दल विचारू लागली. सानिका किती दिवस गावी आहे? तिने विचारलं. ती 4-5 दिवस येणार नाही, मी सांगितलं. हे ऐकताच मीराच्या चेहऱ्यावर एक गूढ समाधान पसरलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तिने उत्साहाने मला विचारलं, फक्त पाय दुखतात की अजून काही? तिच्या त्या बोलण्याने मी भारावून गेलो. तिचे ते शब्द, तिचा तो आवाज, तिच्या डोळ्यातील ती ओलसर चमक, सगळ्याच मला तिच्याकडे ओढत होतं. मी हळूच पुढे सरकलो आणि मीराला हळूवारपणे मिठीत घेतलं. तिचं शरीर सुरुवातीला थोडं ताठ झालं, पण लगेच मी माझ्या मिठीत शिथिल झाली. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. तिचे केस माझ्या नाकात घुसले. तिचा सुगंध मी दीर्घ श्वासाने आत घेतला. थोड्या वेळाने तिने हळूच स्वतःला माझ्यापासून दूर केलं आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, हे योग्य नाही. तिचा आवाज एक प्रकारचा संकोच होता, पण त्यात बरोबर एक अनामिक ओढही जाणवत होती. तिचे डोळे सांगत होते की तिला हे थांबवायचं नाही, पण समाजाचं, संस्काराचं काहीतरी बंधन तिला मागे खेचतंय. मी तिचा चेहरा हातात घेतला. तिचे गाल गोवळे, उबदार होते. मी तिच्या डोळ्यात बघितलं. मीरा, माझी पत्नी गावी गेल्यापासून मला जी मानसिक आणि भावनिक साथ हवी ती मला मिळत नाहीये आणि मला वाटतंय की तुझ्या आयुष्यातही भावनिक रिकामा आहे. राजाराम भैयामुळे तो रिकामपणा मला भरून काढायचा आहे आणि मला वाटतंय की ही साथ, ही भावनिक ओलसरपणा फक्त तूच देऊ शकतेस. माझं बोलणं ऐकत असताना मीराचे डोळे भरून आले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने माझ्या गालावर हात ठेवला. तिचा हात थरथरत होता. हे योग्य नाही म्हणून ती थांबवते, पण थांबूही शकत नव्हती. ती हुंदका देत म्हणाली, तुझ्यासोबत असताना मला सुरक्षित वाटतंय. मला कोणीतरी समजून घेतल्यासारखं वाटतंय. राजाराम कधीच माझ्याशी असं बोलत नव्हते. माझ्या भावना समजून घेत नव्हते. ती पूर्णपणे माझ्या मिठीत उरगळून गेली. मी तिला घट्ट धरलं. तिने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे ओलसर होते. ओठ थरथर कापत होते. तिचा चेहरा इतका जवळ होता की मी तिच्या श्वासांची ऊब अंगावर घेत होतो. ती हळू पुढे सरकली आणि माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. सुरुवातीला तो फक्त हलका स्पर्श, कोवळा स्पर्श होता, पण लगेच तिने मला प्रतिसाद दिला. तिचे ओठ माझ्या ओठावर दाबले गेले. तिने डोळे मिटून घेतले. तिच्या अश्रूंची चव माझ्या ओठावर आली. तिचे हात माझ्या मानेभोवती गुंफले गेले आणि त्या चुंबनात हरून गेलो. वेळ थांबला, जग थांबलं. फक्त आम्ही दोघे होतो. एकमेकांत विरघळून गेलो होतो. तेव्हा मीराने देखील मला प्रतिसाद दिला. तिच्या मनात दाबून ठेवलेल्या भावना जणू दाटून आल्या होत्या. माझं ते चुंबन संपलं नव्हतं. आम्ही दोघांच्या एकमेकांत डोळ्यात पाहत होतो. तिचे डोळे बोलत होते. शब्दांना स्थान नव्हतं. मग आम्ही सर्व काही विसरून एकमेकांत हरून गेलो. मी तिला माझ्या हृदयाशी इतकं घट्ट धरलं की जणू ती माझा एक भाग बनून गेली होती. मी मीराला माझ्या मनातील सर्व काही बोलून दाखवलं. तिचे केस हातात घेत, तिच्या कपाळावर ओठ टेकवत मी तिला म्हणालो, मीरा, मला तू खूप आवडतेस. खरं सांगायचं तर मी स्वप्नात सुद्धा तुला विचार केला नव्हता की एक दिवस तू माझ्या मिठीत असशील. तू माझ्या आयुष्यातील
आलीस तेव्हा माझं जग बदलून गेलंस. तुझं हसणं, तुझा आवाज, तुझी नजर सगळंच मला वेड लावून गेलंय. माझं बोलणं ऐकून मीराच्या चेहऱ्यावर एक अनोखं हास्य उमटलं. ते हास्य इतकं निरागस होतं, इतकं सुंदर होतं की मी पुन्हा एकदा तिच्यावर भावळून गेलो. तिने माझ्या गालावर हात फिरवला आणि खरं सांगू, मला तर तू इथं आल्यापासून त्या दिवसापासून खूप आवडायला लागलास. तू पहिल्यांदा दारात उभा होतास तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडकलं होतं आणि मी खूप दिवसांपासून वाट पाहत होते की कधी तुझी पत्नी तुला एकट्याला सोडून जाईल आणि मला तुझ्यासोबत एक क्षण अनुभवता येईल. तिच्या बोलण्यात एक प्रकारची निर्भरता होती आणि आशा होती, पण त्याचबरोबर एक गोडवाही होता. तिचं बोलणं ऐकून गेल्यावर मी पुन्हा तिला मिठीत घेतलं, यावेळी अधिक घट्ट, अधिक जिव्हाळ्याने. मी तिच्या कानाशी कुजबुजलो, मीरा, तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भेट आहेस. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण मी जपून ठेवेन. तिच्या केसातून माझे हात फिरत होते. तिच्या कानाच्या लोबला हलका स्पर्श होत होता. ती माझ्या छातीवर डोकं टेकून बसली होती. तिचे डोळे मिटले होते. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं, जणू तिला तिचं हरवलेलं काहीतरी सापडलं आहे. आम्ही तिथेच बसून एकमेकांच्या स्पर्शेचा, उभेचा आनंद घेत होतो. तिचे हात माझ्या पाठीवरून फिरत होते, माझे हात तिच्या मानेवर होते. तिने हळूच मान वर करून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे अर्धे मिटले होते, ओठांवर तेच गोड हास्य होतं. तुला माहितीये का, ती म्हणाली, आजपर्यंत कोणीही माझ्याशी असं बोललं नव्हतं. राजारामही कामानिमित्त बाहेर असायचे आणि जेव्हा घरी असत तेव्हा त्यांच्याकडून मला केवळ उपेक्षा मिळत होती. मी नेहमीच एकटीच होते, पण तू तू मला समजून घेतलंस, माझ्या भावनांना किंमत दिलीस. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तळले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर कृतज्ञतेचे होते. मी ते अश्रू तिच्या गालावरून पुसले आणि तिच्या कपाळावर, नाकावर, गालावर हलके चुंबन वर्षाव केला. तिचे डोळे मिटून घेतले आणि त्या स्पर्शाचा आनंद घेतला. आम्ही त्या क्षणी फक्त एकमेकांसाठी होतो. जग, समाज, बंधन सगळं काही विसरून आम्ही फक्त एकमेकांत हरून गेलो होतो. तिचे हात माझ्या गळ्यात होते, माझा हात तिच्या कमरेशी. आमचा श्वासांचा एक सूर लागला होता. ती रात्र, तो क्षण, तो स्पर्श, सगळंच अविस्मरणीय होतं. मग त्या दिवशी आम्ही एकमेकांच्या मिठीत हरून गेलो. काही काळा एका वेगळ्याच विश्वात रमून गेलो. तिथे फक्त आमची मनं एकमेकांशी जोडली होती. तो क्षण, ती शांतता, तिचा स्पर्श, सगळं काही इतकं सुरेख होतं की शब्दात व्यक्त करणं अशक्य होतं. आम्ही एकमेकांत एवढे गुंतून गेलो होतो की वेळेचं भानच उरलं नव्हतं. खिडकीबाहेर संध्याकाळ झाली होती. दिवे लागले होते, पण आमच्या खोलीत फक्त प्रेमाचा अंधार होता, फक्त स्पर्शाची भाषा होती. आणि मग सुरू झाल्या त्या गुप्त भेटीगाठी. कधी मीरा कपडे वाळत घालायला छतावर गेली की मीही तिथे जाऊन पोहोचायचो. कधी संध्याकाळी दोघं शेजारच्या बागेत भेटायला जायचो. कधी रात्री उशिरा, कधी सगळं जग झोपेत असताना. मीरा हळूच माझ्या दारात येऊन उभी राहायची, केस मोकळे, चेहऱ्यावर तेच गोड हास्य. अशी ती यायची आणि मी तिला माझ्या मिठीत घेत असे. त्या रात्री फक्त आमच्यासाठी होत्या. त्या रात्री फक्त आमचे श्वास होते, आमचे स्पर्श होते, आमचं प्रेम होतं. काही नाती शब्दांच्या पलीकडची असतात. ती केवळ भावना आणि आपुलकीने जोडली जातात. कधी कधी आयुष्यात एकटेपणा वाटू लागतो, तेव्हा अनपेक्षितपणे मिळालेला भावनिक साथ जीवनाला एक वेगळाच अर्थ देतो. पण अशा नात्यांमध्ये जाणीवपूर्वक संवाद आणि एकमेकांबद्दलचा आदर असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत ते नातं दोन्ही व्यक्तींसाठी समाधानकारक आणि सुरक्षित राहील. आयुष्याच्या वाटेवर असे भावनिक आधार शोधताना नैतिक मूल्यांचं भान राखणं आणि इतरांच्या भावनांचा आदर राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं, जेणेकरून कोणतेही नातं कोणासाठीही दुःखाचं कारण ठरू नये. तर मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.